हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आजपासून आपण 4th स्टँडर्डच्या एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, एन्व्हायरमेंटल स्टडीचे टेक्स्टबुक समोरच आहे. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. म्हणजे काय? प्राण्यांचा जीवनक्रम, ॲनिमल्सचे लाईफ सायकल. सो इथे आपल्याला 3 पिक्चर्स दिसतात आहे. एका पिक्चरमध्ये आपल्याला मदर डॉग दिसते आहे आणि छोटे पपीज दिसतात आहे. दुसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला बटरफ्लाय दिसते आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला कॅटरपिलर दिसत आहे. सो लुक ॲट द पपीज अँड देअर मदर इन द पिक्चर. म्हणजे कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची मदर डॉग आपल्याला इथे पिक्चरमध्ये दिसत आहे. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? सो आपल्याला यामध्ये काही सिमिलॅरिटीज दिसतात आहे का त्यांच्यामध्ये? हो, ते दिसायला एकसारखे आहेत आणि त्यांचा रंग देखील एकसारखाच आहे. लुक ॲट द बटरफ्लाय अँड द कॅटरपिलर दॅट हॅज कम आउट ऑफ द एग. डू यू सी एनी सिमिलॅरिटीज? म्हणजे बटरफ्लाय, फुलपाखरू आणि जे कॅटरपिलर आहे यामध्ये आपल्याला काही साम्य दिसतंय का? तर नाही, कारण बटरफ्लाय खूप ब्युटिफुल दिसत आहे आणि कॅटरपिलर दिसायला वेगळेच आहे. देन कॅन यू टेल अ हेन लेज एग्स, चिक्स कम आउट ऑफ दोज एग्स. म्हणजे हेन अंडी घालते, कोंबडी अंडी घालते आणि त्या अंड्यांमधून, त्या एग्समधून पिल्ले बाहेर पडतात. आपल्याला इथे पिक्चरमध्ये दिसतंय. डू किटन्स कम आउट ऑफ एग्स? मग जशी कोंबडी हेन अंडी घालते, कोंबडी अंडी घालते आणि त्या अंड्यातून कोंबडीची पिल्ले बाहेर येतात, तसंच मांजराची पिल्ले सुद्धा अंड्यातून बाहेर पडतात का? तर नाही. सो नेक्स्ट आहे द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. म्हणजे आपल्याला इथे प्राण्यांची वाढ कशी होताना दिसते हे दाखवलेलं आहे. द किड अँड अ फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. म्हणजे काय? गोट म्हणजे शेळी आणि ते किड कुणाला म्हटलंय? तर गोटच्या पिल्लाला म्हटलंय, ज्याला करडू असं म्हणतात. तर शेळीचे करडू आणि पूर्ण ग्रोथ झालेली, पूर्ण वाढ झालेली शेळी, गोट यांच्या दिसण्यामध्ये, यांच्या रूपामध्ये फारसा फरक नसतो. देर इज नॉट मच डिफरन्स बिटवीन अ किटन अँड अ अडल्ट कॅट. आणि मांजराची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही आपल्याला फारसा फरक दिसत नाही. These babies grow in their mother's tummy and are born from the mother's tummy too. These animals do not lay eggs. म्हणजे काय? पिल्लू आईच्या पोटात वाढते आणि आईच्या पोटातून जन्म घेते. So these animals do not lay eggs. म्हणजे काय? हे जे ॲनिमल्स आहेत, हे जे प्राणी आहेत, तर ते अंडी घालत नाहीत. But some animals like crows, spiders, lizards lay eggs. पण काही जे प्राणी असतात, जसं काही क्रोज, स्पायडर्स, लिझार्ड्स हे काय करतात? तर अंडी घालतात. सो पहा, अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. म्हणजे कोंबडीच्या पिल्लांचा जन्म हा कशातून होतो? तर अंड्यातून होतो. ॲन्ड्स, बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग्स, स्नेक्स आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स. म्हणजे काय? ॲन्ड्स म्हणजे मुंगी, बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू, फिश म्हणजे मासे, फ्रॉग्स म्हणजे काय? तर बेडूक आणि स्नेक्स म्हणजे साप. तर हे जे ॲनिमल्स आहेत, हे सर्व प्राणी अंडी घालतात. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. पण या ॲनिमल्सचे, या प्राण्यांची अंडी आपल्याला सहसा दिसत नाहीत, म्हणजे आपल्याला पाहायला मिळत नाही. द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी. तर काही अगदी चिटुकल्या लहान प्राण्यांची अंडी, काही छोट्या प्राण्यांची अंडी आपल्याला दिसत नाहीत, कारण ती खूपच लहान असतात. वी वूड हार्डली नोटीस देम. ती आपल्याला सहजासहजी दिसणारही नाहीत. सो वी डू नॉट कम टू नो दॅट दीज ॲनिमल्स ले एग्स. म्हणून हे जे ॲनिमल्स आहेत, हे जे प्राणी आहेत ते अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. But we know for sure that a hen lays eggs. Her eggs are big enough to be easily seen. म्हणजे काय? हेन जी असते, कोंबडी जी असते, ती अंडी घालते हे आपल्याला नक्कीच माहिती असतं.
कोंबडीची अंडी ही सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. हर eggs are big enough to be easily seen. Next, a new term. सो आता आपल्या यामध्ये काय न्यू टर्म पाहायला मिळते तर हॅच. हॅच म्हणजे काय? When a hen sits on her eggs to warm them, she is said to be hatching her eggs. तर हॅच या शब्दाचा अर्थ काय आहे तर अंडी उबवणे. ओके, तर अंड्यांना ऊब देण्यासाठी हेनने म्हणजे कोंबडीने अंड्यांवर बसून राहण्याला काय म्हणतात तर हॅचिंग असं म्हणतात, म्हणजे अंडी उबवणं असं म्हणतात. ओके, अ hen lays eggs. Warmth is necessary for the chicks to grow inside the egg. So after laying them, the hen sits on the eggs to keep them warm. She chicks inside slowly keep growing. म्हणजे काय तर हेन अंडी घालते, कोंबडी अंडी घालते आणि अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते आणि त्यासाठी अंडी घातल्यानंतर हेन असते ती अंड्यांवर बसून राहते आणि अंडी उबवते आणि त्यानंतर अंड्यांमधील पिल्लांची हळूहळू वाढ होते. शी चिक्स इनसाइड स्लोली कीप ग्रोईंग. म्हणजे काय तर अंड्यांमधील पिल्लांची हळूहळू वाढ होते. सो इथे आपल्याला पिक्चर मध्ये दिसत आहे की हेन बसलेली आहे. पहा, या पिक्चर मध्ये आपल्याला फक्त अंडी दिसतात, एग्स दिसतात आणि या पिक्चर मध्ये त्या अंड्यांवरती हेन बसली आहे. कशासाठी तर हॅचिंग साठी. हॅचिंग म्हणजे काय तर अंडी उबवणे. ओके, when its growth is complete, the chick breaks the egg shell and comes out. म्हणजे काय त्याची ग्रोथ पूर्ण झाली, पिल्लाची वाढ पूर्ण झाली की पिल्लू हे अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. सो इथे आपण पिक्चर मध्ये बघतोय की ह्या पिल्लाची वाढ पूर्ण झाली अंड्यामध्ये. सो ह्या पिल्लाने काय केलं, अंड्याचं कवच फोडलं आणि हे पिल्लू बाहेर आलं. आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पिक्चर मध्ये काय दिसतंय तर इथं हेन आहे, कोंबडी आहे आणि तिची पिल्लं सुद्धा मागे दिसतात छोटी छोटी. The hen looks after its chicks till they grow a little bigger. म्हणजे पिल्लं थोडी मोठी होईपर्यंत हेन जी असते, कोंबडी जी असते त्यांची काळजी घेते. पहा, डू यू नो मध्ये आपल्याला काय सांगितलंय? When a hen is hatching her eggs, she becomes aggressive for fear of their safety. She attacks anyone who tries to go near the eggs. म्हणजे काय, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते, हॅचिंग करत असते, तेव्हा ती अंड्याच्या एग्सच्या काळजीपोटी कशी होते तर अग्रेसिव्ह बनते. ओके, अग्रेसिव्ह म्हणजे कशी बनते तर ती आक्रमक बनते आणि एग्सच्या अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्यावर अंगावर धावून येते. तो पहा, नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत मेटामॉर्फोसिस. म्हणजे काय तर रूपांतरण. तर मेटामॉर्फोसिस ही कन्सेप्ट आपण बघणार आहोत. There are similarities between a goat and its kid and between a hen and her chick. म्हणजे काय, जसं की गोटचं किड असतं म्हणजेच काय तर शेळीचं करडू असतं आणि शेळी यांच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज दिसतात. तसंच कोंबडीचं पिल्लू, हेनचं पिल्लू आणि कोंबडी यांच्यामध्ये पण आपल्याला सिमिलॅरिटीज दिसतात, ते सारखे दिसतात आपल्याला. However, a caterpillar and a butterfly are very different. पण कॅटरपिलर म्हणजे काय तर फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू म्हणजेच बटरफ्लाय यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसतं का, सिमिलॅरिटीज दिसतात का तर नाही. बटरफ्लाय वेगळं ब्युटिफुल दिसतं आणि कॅटरपिलर मात्र वेगळंच दिसतं. कॅटरपिलर म्हणजे काय तर फुलपाखराची अळी, त्याला कॅटरपिलर असं म्हणतात. सो या दोघांमध्ये आपल्याला काही साम्य, काही सिमिलॅरिटीज दिसतात का तर नाही. Thus, in some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young one. This change of form is called metamorphosis. म्हणजे काय तर पिल्लू आणि पूर्ण ग्रोथ झालेला कुठलाही ॲनिमल यांच्या रूपांमध्ये, यांच्या दिसण्यामध्ये लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. म्हणजेच काय तर यांची ग्रोथ होताना यांच्यामध्ये चेंजेस होत जातात. तर याच गोष्टीला काय म्हणतात तर मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. Thus, in some animals, the young one grows into an adult animal that looks very different from the young ones. म्हणजे जे लहान पिल्लं असतात ती वेगळी दिसतात आणि मोठी झाल्यानंतर, यंग झाल्यानंतर ती वेगळी दिसतात. This change of form is called metamorphosis. सो या चेंजला काय म्हणतात तर मेटामॉर्फोसिस असं म्हणतात. म्हणजेच काय रूपांतरण असं म्हणतात. याला आपल्या बोलीभाषेमध्ये काय म्हणतात तर मेटामॉर्फोसिसला रूपांतरण असं म्हणतात. देन नेक्स्ट, मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय. तर आता बटरफ्लाय मध्ये मेटामॉर्फोसिस कसं होतं तर बटरफ्लायचं रूपांतरण कसं होतं हे आपल्याला पाहायचंय.
Butterflies of various shapes and beautiful colors are a part of our environment. They live their life among plants. म्हणजे काय, जे ब्युटिफुल शेप्सचं, ब्युटिफुल आकारांचं आणि वेगवेगळ्या रंगांचं कलरफुल असं बटरफ्लाय असतं, फुलपाखरू असतं, ते आपल्या सराउंडिंगमध्ये, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या परिसरामध्ये आपल्याला दिसत असतं. आणि फुलपाखरांचं जीवन जे आहे ते कशावरती आपल्याला तर दे लाईव्ह देअर लाईफ अमंग प्लांट्स, म्हणजे ते प्लांट्स वरती आपल्याला दिसतात. ॲज बटरफ्लाईज ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. म्हणजे फुलपाखराची ग्रोथ होताना, बटरफ्लायची ग्रोथ होताना त्यांचे 4 स्टेजेस असतात. म्हणजे काय, कोणकोणते स्टेजेस असतात, तर दीज आर एक्स, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. तर त्या स्टेजेस कोणत्या आहेत, तर फर्स्ट आहे एक, सेकंड आहे लार्वा, थर्ड आहे प्युपा अँड फोर्थ आहे अडल्ट. म्हणजे काय, तर पहिल्यांदा ते अंड्यामध्ये असतं, छोटं एक मध्ये असतं, नंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर लार्वामध्ये होतं, म्हणजे ज्याला अळी असं म्हणतात. नंतर त्याचा कोश बनतो आणि त्यानंतर मात्र त्याचं प्रौढ म्हणजे अडल्ट अवस्थेमध्ये, म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये रूपांतर होतं, ज्याचं रूपांतर आपण काय बघतो, तर आपण फुलपाखरू बटरफ्लाय असं बघतो. द अडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. तर ते जे अडल्ट झालेलं असतं, मोठं झालेलं असतं, तर त्याला काय म्हणतात, तर बटरफ्लाय, फुलपाखरू असं म्हणतात. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज अ व्हेरी कॉमन वन. म्हणजे प्लेन टायगर नावाचं जे फुलपाखरू आहे, जे बटरफ्लाय आहे, ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. Let us take its example to see how the growth of butterfly takes place. सो त्याच्या उदाहरणावरून, त्याच्या एक्झाम्पलवरून आपल्याला बटरफ्लायची ग्रोथ कशी होते हे आपण पाहू शकतो. सो पहा, या पिक्चर मध्ये आपण पाहत आहोत की बटरफ्लाय कसं ब्युटिफुल दिसतंय आणि ते एका फुलावर बसलेलं आहे. आणि ते साईज मध्ये कसं आहे, तर ते साईज मध्ये मोठं आहे, ज्याला काय म्हणतात, तर प्लेन टायगर बटरफ्लाय असं म्हणतात. म्हणजे मोठ्या आकाराचं मोठं फुलपाखरू असं म्हणतात. देन नेक्स्ट, द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय लेज अन एग ऑन द मिल्कवीड दॅट इज रुई लीफ. काय, हे जे प्लेन टायगर बटरफ्लाय आहे, फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय आहे, ते काय करते, तर रुईच्या पानावरती, ज्याला मिल्कवीड लीफ असं सुद्धा म्हणतात, तर या पानावरती ते अंडी घालते. इन 6 to 8 days द लार्वा इमर्जेस फ्रॉम द एग. म्हणजे काय, तर अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी ही लार्वा म्हणजे काय, तर अळी ही बाहेर पडते. द लार्वा ऑफ ए बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर. म्हणजे काय, तर फुलपाखरांच्या बटरफ्लायच्या अळीला काय म्हणतात, तर कॅटरपिलर असं म्हणतात, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, तर सुरवंट असं म्हणतो. ओके. सो आता रुईच्या झाडावरती इथे अंडी घातलेली दिसतात आहे. पहा, इथे एक पान दाखवलंय, या पानावरती अंडी घातलेली दाखवलेली आहेत. आणि नंतर ह्याचं अळीमध्ये रूपांतर कसं झालंय, ज्याला आपण सुरवंट म्हणतो, हे पहा या पिक्चर मध्ये दिसतंय. When the caterpillar comes out of the egg, it is very hungry. म्हणजे काय, जे बटरफ्लायज आहे, जे फुलपाखरू आहे, त्या फुलपाखराचा सुरवंट म्हणजे कॅटरपिलर अंड्यातून बाहेर पडतो, तेव्हा तो खूप हंग्री असतो, म्हणजे खूप भुकेलेला असतो. It begins to nibble and eat the very leaf on which it emerges from the egg. म्हणजे काय, ज्या पानावर, ज्या लीफवर अंड्यातून तो बाहेर पडतो, तेच पान तो काय करतो, तर कुरतडून खायला तो सुरुवात करतो. इट eats very fast, so its growth is very rapid. तर त्याला भूक लागले असल्यामुळे तो पान काय करतो, खूप पटकन खातो, त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची ग्रोथ, त्याची वाढ ही झपाट्याने रॅपिडली होते. ओके. देन आपल्याला अ न्यू टर्म दिलेली आहे. तर कोणती आहे न्यू टर्म, तर मॉल्ट. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फ्रॉम न्यू ग्रोथ. म्हणजे काय, तर मॉल्ट म्हणजे कात. ओके. तर शरीराची ग्रोथ होताना, वाढ होताना अपुरे पडणारे जे शरीरावरचे आवरण आहे, त्याला काय म्हणतात, तर मॉल्ट असं म्हणतात. म्हणजेच काय, कात असं म्हणतात. ओके. The caterpillar of the plain tiger butterfly grows so rapidly in the first 2 or 3 days that it does not fit in its skin anymore. म्हणजे काय, तर पहिल्या 2 ते 2.5 दिवसात जे प्लेन टायगर बटरफ्लाय आहे, ते कॅटरपिलर एवढे वाढते आणि
त्याची मॉल्ट जी असते, जी स्किन असते, ती त्याला पुरत नाही. But under the old skin, a new loose skin is formed on the growing caterpillar. Then the caterpillar sheds the old skin, that is, it molts. काय म्हणजे काय तर जुन्या स्किनच्या आत आणि ग्रोथ झालेल्या शरीरावर नवीन काय येते तर स्किन येते, ज्याला मॉल्ट असं म्हणतात. आणि जुन्या स्किन मधून काय बाहेर पडतो तर कॅटरपिलर बाहेर पडतो आणि त्याला कॅटरपिलरचं मॉल टाकणं म्हणजे स्किन टाकणं, ज्याला कात टाकणं असं सुद्धा म्हणतात. ओके, दॅट इज इट मॉल्ट्स. Again, it begins to gobble up the leaf and continues to grow rapidly. म्हणजे काय तर तो पुन्हा वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो आणि त्याची वाढ जी आहे, त्याची ग्रोथ जी आहे ती कशी होते तर रॅपिडली होते, म्हणजे फास्ट होते, झपाट्याने वाढ होते. In 2 or 3 days, it molts a second time. In this way, it molts 4 times. It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. म्हणजे काय तर 2 ते 2 2 ते 2.5 दिवसांनी तो परत काय करतो तर मोल्ड्स करतो, म्हणजेच काय तर तो त्याची कात टाकतो, त्याची स्किन टाकतो. सो अशा रीतीने तो किती वेळा तर 4 वेळा कात टाकतो. It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. सो कॅटरपिलर स्टेज मध्ये म्हणजे सुरवंटाच्या रूपामध्ये फुलपाखरू हे किती दिवस असते तर 10 ते 12 दिवस असते. ओके, 10 to 12 days. So next, just before the last mold, the caterpillar views a button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it. म्हणजे काय तर 5व्या वेळी वाढ पूर्ण झाली की कॅटरपिलर जे असते ते आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचा थ्रेड सारखा, एक प्रकारच्या रेशमासारखा लांबलचक काय सोडते तर धागा सोडते. ओके, when it molts this time it forms a pupa which is the next stage of its growth. म्हणजे काय तर ते स्वतःभोवती तो धागा लपेटून घेत घेत छोटेसे काय होते तर आवरण तयार करते. The pupa of a butterfly is also called a chrysalis. ओके, तर त्या प्युपाला, त्या आवरणाला काय म्हणतात तर क्रिजालिस असं सुद्धा म्हणतात, ज्याला काय म्हणतात क्रिजालिस म्हणजेच कोशावस्था. ओके, कारण ही जी अवस्था असते, ही जी स्टेज असते फुलपाखराची तर ती असते ग्रोथची स्टेज. ओके, सो इथे आपल्याला पिक्चर मध्ये दिसत आहे क्रिजालिस कशाला म्हणतात. ओके, ज्याला प्युपा म्हणतात, क्रिजालिस म्हणतात. ओके, सो पहा या पिक्चर मध्ये आपल्याला काय दिसतंय, अ बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम इट्स क्रिजालिस. म्हणजे काय तर क्रिजालिस मधून बटरफ्लाय बाहेर कसं पडतंय हे आपल्याला यातून दिसतंय. ओके, इट रिमेन्स इनसाइड द क्रिजालिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. म्हणजे काय तर क्रिजालिसच्या प्युपाच्या आतमध्ये हे जे फुलपाखरू असते, हे जे बटरफ्लाय असते ते किती दिवस राहते तर 11 ते 12 दिवस असते. इट डज नॉट ईट एनिथिंग ड्युरिंग दिस स्टेज. आता या स्टेज म्हणताना मध्ये असताना हे जे बटरफ्लाय असते ते काहीही खात नाही. However, inside the chrysalis, important changes take place in its body. The growth of the plain tiger gets completed inside the chrysalis. म्हणजे काय तर त्या अवस्थेमध्ये असलेल्या फुलपाखराने स्वतःभोवती जे क्रिएट केलेलं, निर्माण केलेलं जे आवरण आहे ते त्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात आणि the growth of the plain tiger gets completed inside the chrysalis. Then the adult butterfly emerges from the chrysalis. It now has 4 attractive wings and 6 long legs. All butterflies go through these stages of growth. So त्याच्या ग्रोथ मध्ये आपण काय चेंजेस बघतो तर त्याच्या पायाची लांबी वाढते, त्याचे पंख जे असतात ते कसे असतात तर अट्रॅक्टिव्ह असतात, सुंदर असतात, आकर्षक दिसतात आपल्याला, आणि हे आपल्याला यामध्ये बदल दिसतात. आणि जे आवरण असते त्याच्या आतमध्ये जे फुलपाखरू असते त्याची वाढ मात्र पूर्णपणे झालेली असते आणि नंतर ते अडल्ट स्टेज मध्ये आल्यानंतर त्याचं फुलपाखरू हे क्रिजालिसच्या
आवरणामधून काय होतं तर बाहेर बाहेर येतं आणि ऑल बटरफ्लायज गो थ्रू दी स्टेजेस ऑफ ग्रोथ. म्हणजे काय, सर्व जे फुलपाखरू आहे, सर्व जे बटरफ्लाय आहे, त्याची वाढ याच पद्धतीने होत असते. सो आता इथे आपल्याला एक सुंदर बटरफ्लाय दिसत आहे जे अडल्ट स्टेज मध्ये आहे, म्हणजे त्याची वाढ ही पूर्ण झालेली आहे. आपल्याला दिसतंय याचे विंग्स दिसतात आहे, पंख दिसतात आहे आणि त्याचे पाय सुद्धा दिसतात आहे आणि हे दिसतंय कशावरती तर फुलांवरती दिसत आहे. सो सगळ्या बटरफ्लायची अशीच ग्रोथ होत असते, वाढ होत असते, हे आपल्याला यातून समजलं. ओके, देन नेक्स्ट डू यू नो मध्ये आपल्याला काय दिलंय? फॉर each type of butterfly, the type of plants on who leaves its female will lay eggs is fixed. म्हणजे काय तर प्रत्येक प्रकारचे जे फुलपाखरू असते, जे फिमेल फुलपाखरू असते, फिमेल बटरफ्लाय असते, तर ते कोणत्या प्रकारच्या प्लांट्स वरती, कोणत्या प्रकारच्या प्लांट्सच्या पानावरती अंडी घालते किंवा अंडी घालणार हे ऑलरेडी ठरलेले असते, ते फिक्स्ड असते. The time the larva take to emerge from the eggs is different for different types of butterflies. म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून कॅटरपिलर जे बाहेर पडते तर याचा जो काळ असतो तो कमी जास्त असतो. So there is great variety in caterpillars. Different types of caterpillars are of different colors. Their body is long. Many types of caterpillars are hairy. म्हणजे काय, हे जे कॅटरपिलर्स असतात तर यामध्ये खूप आपल्याला विविधता पाहायला मिळते. ओके, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅटरपिलर असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि त्यांचे शरीर सुद्धा असते कसे असते तर ते लंबुळके असते आणि काही कॅटरपिलरच्या अंगावर केसांसारखा एक तंतू असतो. तर पहा, आपण इथे बघत आहोत की व्हेरियस बटरफ्लायज, म्हणजे इथे आपल्याला वेगवेगळे फुलपाखरू दिसतात आहे, ज्यांचा कलर वेगवेगळा दिसतोय, ज्यांचा शेप थोडा वेगवेगळा दिसतोय. पहा, यावरती कलर्स दिसतात आहे वेगवेगळे. हो ना, ब्युटिफुल आपल्याला बटरफ्लायज इथे दिसतात आहे, पण सगळे एकसारख्या कलरचे आहेत का तर नाही, ते वेगवेगळ्या कलरचे आहेत. सो नेक्स्ट, डू यू नो आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन वी बाय वी स्टोर इट इन अ बॉक्स. म्हणजे काय तर स्वच्छ निवडलेले जे धान्य असते ते आपण काय करतो तर डब्यामध्ये भरून ठेवतो. इवन देन व्हेन वी ओपन द बॉक्स आफ्टर सम डेज वी मे सी सम इन्सेक्ट्स इन इट. आणि जरी आपण ते धान्य डब्यामध्ये स्वच्छ भरून ठेवले तरी सुद्धा काही दिवसांनी काय होतं तर डब्याचं झाकण जेव्हा आपण काढतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला इन्सेक्ट्स दिसतात. इन्सेक्ट्स म्हणजे काय तर आपल्याला त्यामध्ये किडे झालेले दिसतात. There can be insects in a grain stored in places like warehouses, in the grocery shop or even in our homes. म्हणजे काय तर जे वेअरहाऊसेस असतात म्हणजे धान्याचे जे गोदाम असतात, त्याचबरोबर ग्रॉसर शॉप असतात म्हणजे काय तर जे किराणा मालाचे दुकान असते जिथून आपण साहित्य, आपण धान्य विकत आणतो, किंवा आपल्या घरी सुद्धा अशा कुठल्याही ठिकाणी इन्सेक्ट जे असतात ते असू शकतात, म्हणजे किडे धान्यामध्ये पडू शकतात. ओके, नाव इफ अ फिमेल इन्सेक्ट लेज एग्स इन दिस ग्रेन वी कॅनॉट सी देम बिकॉज ऑफ देअर टायनी साईज. तर पहा, जी फिमेल इन्सेक्ट असते, जी अंडी घालते, तर ती या धान्यामध्ये अंडी घालते, तर ती अंडी एवढी लहान असतात, एवढी टायनी असतात की ती आपल्याला डोळ्यांनी दिसतात का तर नाही. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. म्हणजे काय तर कारण ती आकाराने खूप लहान असतात. So their growth continues inside the box. They also have the same stages of growth, namely egg, larva, pupa and adult. When we open the box, we see the insects in the grain at the different stages of growth in which they are. तर म्हणजे काय, ज्या डब्यामध्ये आपण धान्य साठवतो तर त्या डब्यातील हवा आणि ऊब, ओके, तर त्या अंड्याला हवा आणि ऊब ही पुरेशी असते त्यांच्या वाढीला. म्हणूनच डब्यामध्ये त्यांची काय होते तर ग्रोथ होते. आणि त्यांच्या सुद्धा 4 स्टेजेस असतात, जसं की आपण बटरफ्लायच्या 4 स्टेजेस बघितल्या, त्याचप्रमाणे हे जे असतात इन्सेक्ट्सची अंडी असतात तर यांचे सुद्धा
4 स्टेजेस असतात. कोणते कोणते पहा, एक, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ह्या 4 स्टेजेस मधून यांची ग्रोथ होत असते. When we open the box, we see the insects in the grain at the different stages of growth in which they are. म्हणजे काय, आपण जेव्हा बॉक्स उघडतो, डब्बा उघडतो, तेव्हा आपल्याला त्या ग्रेन मध्ये, त्या धान्यामध्ये इन्सेक्ट्स झालेले दिसतात, किडे झालेले दिसतात. आणि we see the insects in the grain at the different stages of growth in which they are. ते आपल्याला वेगवेगळ्या स्टेजेसच्या ग्रोथ मध्ये ते आपल्याला डब्यामध्ये दिसतात. काही छोटे दिसतात, काही मोठे दिसतात, काही अंड्याच्या स्टेज मध्ये दिसतात. ओके, आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव लर्न. सो आता आपण काय काय शिकलो या चॅप्टर मध्ये हे आपण पॉइंट्स पाहणार आहोत. अ हेन सिट्स ऑन हर एग्स टू हॅच देम. द फुल्ली ग्रोन चिक ब्रेक्स द एग शेल अँड कम्स आउट. म्हणजे काय, हेन जी असते, कोंबडी जी असते, तर ती कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची ग्रोथ होण्यासाठी, वाढ होण्यासाठी कोंबडी काय करते, तर ती अंड्यावर बसते. तर याला काय म्हणतात, तर हॅचिंग असं म्हणतात. आणि त्यांची पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर, वाढ झाल्यानंतर पिल्लू काय करते, तर ते कवच फोडते आणि त्या अंड्याच्या बाहेर येते. एक caterpillar, larva, chrysalis, pupa and adult are the 4 stages of the life cycle of a butterfly. आपल्याला यावरून बटरफ्लायचं लाईफ सायकल कसं समजलं, तर याचे 4 स्टेजेस असतात. कोणकोणते स्टेजेस असतात? फर्स्ट स्टेज बटरफ्लायची कोणती आहे, तर ती एक. सेकंड स्टेज आहे कॅटरपिलर, ज्याला आपण सुरवंट म्हणतो, तर यालाच दुसरं नाव काय आहे, तर लार्वा असं आहे. त्यानंतर थर्ड स्टेज आहे क्रिजालिस, ज्याला प्युपा असं म्हणतात. आणि फोर्थ स्टेज आहे ज्यामध्ये फुलपाखरू हे मोठे होते. ओके, ज्याला कुठली स्टेज म्हणतात, तर अडल्ट स्टेज असं म्हणतात. आणि या स्टेजमध्ये आपल्याला फुलपाखरू मोठं पाहायला मिळतं. ते झाडावरती, फुलांवरती बसलेलं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या ब्युटिफुल कलर्स मध्ये दिसतं. त्याचे पाय मोठे झालेले दिसतात. ओके, तर हे हे बटरफ्लायचे आपल्याला लाईफ सायकल पाहायला मिळते. ओके, देन the plain tiger butterfly lays its eggs on the leaves of the milkweed plant. The larva emerges from the egg. It is called the caterpillar. म्हणजे काय, तर जे प्लेन टायगर बटरफ्लाय आहे, तर हे जे बटरफ्लाय आहे ते रुईच्या पानावरती अंडी घालते आणि या अंडीमधून कॅटरपिलर बाहेर पडते, ज्याला काय म्हणतात, तर द लार्वा इमर्जेस फ्रॉम द एग. त्या एग मधून लार्वा बाहेर येते, म्हणजे अळी बाहेर येते आणि त्याचं काय बनतं, इट इज कॉल्ड द कॅटरपिलर. याला काय म्हणतात, तर कॅटरपिलर असं म्हणतात, ज्याला आपण काय म्हणतो, सुरवंट असं म्हणतो. हो ना. When the growth of the caterpillar is complete, it enters the pupa stage during which it lives inside the chrysalis. Okay, म्हणजे काय, त्याची ग्रोथ झाल्यानंतर, त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर कॅटरपिलर जे आहे ते स्वतःभोवती एक आवरण तयार करते आणि त्याला काय म्हणतात, तर प्युपा असं म्हणतात. आणि प्युपालाच काय म्हटलंय, तर क्रिजालिस असं म्हटलंय. The adult butterfly emerges from the chrysalis. It has 6 long legs and 4 attractive wings. तर जे अडल्ट बटरफ्लाय असतं, ज्याची वाढ पूर्ण झालेली असती, ते आपल्याला बटरफ्लाय असं दिसतं. तर त्याला 6 लॉंग लेग्स असतात, म्हणजे 6 लांब पाय दिसतात आपल्याला झालेले त्याला. आणि त्याला अट्रॅक्टिव्ह 4 विंग्स सुद्धा असतात, म्हणजे त्याला अट्रॅक्टिव्ह पंख असतात. पंख किती असतात, तर 4 असतात. आणि पाय किती असतात, तर 6 असतात. ओके, then always remember, butterflies are a part of our environment. It is wrong to catch butterflies just for fun and to keep them tied with a string. जे काय, आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे की बटरफ्लाय जे असतात, फुलपाखरं जे असतात, ते आपल्या एन्व्हायरमेंटचा एक भाग असतात. आणि फन म्हणून, गंमत म्हणून आपण फुलपाखराला पकडायचं नाही किंवा त्यांना दोरीनं सुद्धा बांधून ठेवायचं नाही. हे दोन्ही सुद्धा चुकीचं आहे. सो फ्रेंड्स, आज आपण आपल्या या व्हिडिओ लेक्चर मध्ये द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स हा चॅप्टर कंप्लीट शिकलो आहोत. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिली मधल्या लोकांना, सर्वांना आपली व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केले असेल तर आपण डेली जे व्हिडिओज अपलोड करतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही त्याच वेळेला आपले व्हिडिओज बघू शकाल. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाउ. टेक केअर.